श्री स्वामी समर्थ. येत्या 31 मार्चला स्वामी महाराजाचा प्रकट दिन आहे. या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सार अमृत पारायण करतो, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतो, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात. या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपला फायदा हे बघायला मिळत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्या जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्यास जाणकार सांगतात. आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे, पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरतरी काही कामासाठी बाहेर जावं लागतं. ऑफिसासाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये अशी काही व्यक्ती असतात की ते मौसार करत असतात किंवा इतर काही अडचणी असतात. त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. तर आपल्याला या स्वामी महाराजाच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रमधील एक अध्याय पठण करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजाचा, दत्त महाराजाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल. तसेच आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती देखील पूर्ण होईल. तर कोणता अध्याय वाचावा, तसेच कोणत्या सेवा कराव्यात, सर्व नियम पाळणे गरजेचं आहे. याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता. पण स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ असेल तर आपण जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ते संपूर्ण वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल. पण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते, तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता. आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे, तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल, 21 मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. फक्त दिवसामध्ये कधीही पठण केलं तरीही चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही. कारण ती वेळ दत्त महाराजाच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही. तसेच घरामध्ये
मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात, ते आपलं काहीच ऐकत नाही. तर मग अशा वेळी आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची. कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायचे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकत नसेल तर त्या गोष्टीला पण देखील काही करू शकत नाही. स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणतील. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायचं आहे. जवळ स्वामी महाराजाचे मंदिर असेल, दत्त महाराजाचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, आपण ती बोलायचे आहे. तर सर्वप्रथम आपण नारळ, साखर हातामध्ये घ्यायचे आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे मी ही सेवा करणार आहे, मी स्वामी चरित्र सार अमृत पठण करणार आहे. तसेच मी 21 दिवसाची सेवा करणार आहे, 11 दिवसाची सेवा करणार आहे. ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असे आपण म्हणत आपली इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे. डोळे बंद करायचे आहेत. स्वामी महाराजाचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा, मनोकामना आहे ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. आता एखाद्या गोष्टीत उशीर होत असेल तर स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षा काही जास्त द्यायचे असेल, त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो. ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा पण मागत असतो, पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. तुम्ही जे मागता ते तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त स्वामी महाराजावरून आपला विश्वास डगमगू देऊ नका. आता आपण या काळामध्ये एक श्लोक गुरुचरित्र देखील पठण करू शकता. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं. तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाठ पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, क्रंज ग्राम अंतरी, तिथे हिंडत पाताला, भिलवाडीची संगम, तेथून मठ गाणगापुरी, वसे वारे दिनाची श्रम आता. हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे. आत्ता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरी पण चालेल. आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज 108 वेळा हा श्लोक म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज 21 वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे. अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असतील, प्रत्येकजण ही सेवा करू शकता. त्यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं. फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा. तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही. आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण 9वा अध्याय पठण करू शकता. 9वा अध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात. पण आपण एक असा नियम धरायचं की मी सकाळी 7 वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी 8 वाजता पठण करणार आहे. हे जे काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करायचा आहे. आपल्याला कित्येक पटीने पुन्हा फळ हे मिळेल. तसेच आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होईल. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे. त्यानंतर गुरुचरित्रमधील 9वा अध्याय पठण करायचं आहे. पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे. मग घरामध्ये जे काही बनवलेलं आहे, भाजी भाकरी असेल तर ते देखील तरी पण चालेल. तसेच जे काही तांब्या भरून पाणी आपण जवळ घेतलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायचे आहे. तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचे आहे. त्यामुळे घरामधील देखील नकारात्मकता दूर होण्यास
मदत होत असते. तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय जर तुम्ही पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून श्रवण केला तरी चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा 21 दिवस किंवा 11 दिवस करून बघा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामीचा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल, स्वामी तारतील. एकटे असाल, सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला. अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. महाराजाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.